हे हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज आहे आपला 10 डे म्हणजेच आपल्या 10 डेजच्या चॅलेंजचा शेवटचा दिवस आणि आज पण मी एक खूप मस्त रेसिपी बनवते। आणि हो, ही रेसिपी काही सोपी नाही आहे म्हणण्यापेक्षा थोडीशी किचकट आहे आणि थोडासा याला टाईम लागतो। सो फायनली मी अशी एक रेसिपी जी बनवलीच की ज्याला खरंच वेळ लागतो, कारण की इतक्या रेसिपीजमध्ये माझं हेच चाललेलं की जी सोपी रेसिपी ती माझी रेसिपी। बट आज मम्मी त्यांना सगळ्यांना सोयाबीन चिल्ली खूप खाऊ वाटली होती, तर म्हटलं चला आपला ब्लॉग पण होईल आणि सोयाबीन चिल्ली पण बनवून होईल। आणि हो, सोयाबीन चिल्ली मी खूप छान बनवते, तर तुमच्यासोबत माझी रेसिपी शेअर करते, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। तर चला सोयाबीन चिल्ली बनवूया गाईस। तर आज मी हा ड्रेस वेअर केलेला आहे जो की मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केला आहे। खूप मस्त क्वालिटी आहे आणि दिसतोय पण खूप सुंदर, म्हणजे तुम्ही पाहू शकता काहीच प्रिंट नाही त्याच्यावर, एकदम प्लेन आहे, स्टील तो खूप सुंदर दिसतोय आणि मेन म्हणजे खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये आहे। म्हणजे असं म्हणता येईल की 500च्या खाली तुम्ही जर असा ड्रेस तुम्हाला पाहिजे असेल एकदम अफोर्डेबल रेटमध्ये, तर मी खाली लिंक देते आहे। इवन माझ्या यूट्यूबला इन्स्टाला सुद्धा तुम्हाला मिळून जाईल, पण डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा। तर ज्याला कोणाला लिंक हवी आहे तर लवकर जाऊन परचेस करा, कारण की खूप सुंदर दिसते। तुम्हाला सुद्धा असं सुंदर दिसत असेल तर नक्की परचेस करा। चला मग बनवूया आपली सोयाबीन चिल्ली। फर्स्ट तर कढईमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याला उकळी येऊन द्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे। त्यानंतर पाण्याला एक उकळी आली की आपल्याला ते सोया चंक्स त्यामध्ये ॲड करायचे आहेत। इथे मी न्यूट्रेलाचे सोया चंक्स घेतलेले आहेत, ते छान पाण्यामध्ये भिजले पाहिजेत। त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे, ते पण थंड झाल्यावरती गाईज। आणि इथे बाजूला पसारा तुम्हाला पाहायला मिळतो आहे। तर आमच्याकडे शेवभाजीचा पण बेत होता आज, बट ते नाही शेअर केलं मी। खरं तर शेवभाजी पण मीच बनवली, बट दादा लवकर आला आणि त्याच्यानंतर त्याची घाई झाली, पटकन जेवायला घ्या। सो सोयाबीन चिल्ली पण आम्ही एवढ्या पटापट काढली ना गॅसवरून की काय सांगायचं। तर त्याला उकळी आली होती छान आणि बघताय किती गरम आहे ते। त्यातलं पहिलं पाणी काढून घेतलं आणि नंतर ते हाताने आपल्याला कुस्करून घ्यायचं। कुस्करून म्हणजे फक्त पाणी त्यातलं काढून घ्यायचं आहे। हे काम मी मम्मीलाच करायला सांगितलं, कारण की माझे हात थोडेसे सेन्सिटिव्ह आहेत। म्हणजे जास्त गरम किंवा असं मसाल्याच्या ह्याच्यात हात घातले किंवा निरमा वगैरे ह्या गोष्टींची माझ्या हातांना ॲलर्जी आहे। आता तुम्ही म्हणाल मला माहिती आहे की हां बाबा किती नाजूक आहे, नाटकं करते वगैरे, बट आता जे माझ्यासोबत इथं राहतात त्यांना माहिती आहे की माझे हात किती सेन्सिटिव्ह आहे आणि माझी मम्मी तर मला ह्या गोष्टी नाहीच करू देत। बट मम्मीने हे माझं सगळं काम करून दिलं, त्यातलं छान पाणी गाळून दिलं। त्यासाठी तुम्हाला सुद्धा ही एक गोष्ट सांगते मी की खूप थंड होऊ द्या त्याला, प्रॉपर फॅनच्या खाली ठेवा आणि त्यानंतर हे काम करा, नाहीतर उगाच हात भाजून घ्याल। आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे, त्यानंतर आलं लसूणची पेस्ट, मग रेड चिली सॉस आणि त्यानंतर आपल्याला त्यात कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं आहे। कॉर्नफ्लॉवर एवढं टाकायचं आहे की त्याची व्यवस्थित कोटिंग होईल, जास्त पण नाही झालं पाहिजे आणि कमी पण नाही झालं पाहिजे आणि ते खाताना असं कुरकुरीत लागलं पाहिजे म्हणून। आणि थोडासा मैदा पण ॲड केला आहे मी इथे आणि हे छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनटं ठेवायचं आहे, जेणेकरून थोडंसं त्याला पाणी सुटेल आणि मग आपल्याला ते छान तळून घ्यायचं आहे। खरं तर म्हणायला गेलं तर ही रेसिपी खूप सोपी आहे, बट थोडीशी किचकट, म्हणजे नाही का खूप भांडे खराब होतात, तळून घ्यायचं मग परत त्याला वेगळं भाजायचं, म्हणजे थोड्याशा प्रोसेस जास्त आहेत। बाकी अशी अवघड अशी नाही आहे, काही इझी स्टेप आहेत, बट जे माझ्यासारखं आळशी आहे त्यांना कंटाळा येणार हे खरं। सगळे सोयाबीन तळून झाले की त्यासाठी आपल्याला आता मसाला बनवायचा आहे। तर फर्स्ट आपल्याला लागणार आहे आलं लसूण, जे की मी खूप बारीक बारीक कापून घेतलं होतं आणि हे तेल तुम्ही पाहताय ज्यात मी सोयाबीन तळले होते त्याच तेलात मी करते, फक्त थोडंसं तेल काढून ठेवलेलं आहे। आणि
ते छान भाजलं गेलं की त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा पण भाजून घ्यायचा आहे आणि मग ह्या मिरच्या ज्या मी उभ्या कापून घेतल्यात त्या ॲड करायच्यात आणि देन शिमला मिरची असं सगळं एकत्र करायचं. मग ते छान भाजून झालं की त्यामध्ये जे आपण व्हाईट कलरचं तुम्हाला ते दिसतंय ते दुधासारखं मी करून ठेवलेलं होतं, ते दूध नाही तर त्यामध्ये पाणी आणि मी कॉर्नफ्लॉवर ॲड केलेलं आहे. तर ते आपण का टाकतो तर ती ग्रेव्ही जी आहे ती थोडीशी थिक बनेल आणि मग त्याचा मसाला खायला पण मज्जा येईल. तर गाईज यामध्ये अजून आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे सोया सॉस आणि देन आपल्याला हे सगळे सोया चंक्स त्यामध्ये ॲड करायचे आणि झाली आपली सोयाबीन चिली. तर स्टेप्स मी आधीच सांगून झाले. तर आता तुम्ही पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा, ब्लॉग शेवटपर्यंत पहा. आवडतोय की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. अँड फायनली आज आपण 10 डेजचं चॅलेंज कंप्लीट केलेलं आहे. नेक्स्ट ब्लॉगसाठी पण स्टे ट्यून्ड. सो गाईज तुम्हीसुद्धा अशीच सोयाबीन चिली बनवा, खूप छान लागते, टेस्टी लागते आणि आयुष्यात काहीतरी असं नवीन नवीन करून खाणं खूप गरजेचं आहे. कारण की आयुष्य एकदाच मिळतं, त्यात जर असं चमचमीत खाल्लं नाही तर उपयोग काय. कोणी किती पण व्हेजिटेरियन हो, आम्ही काय व्हेजिटेरियन होणार नाही. नॉनव्हेज हे आमच्या रक्तातच आहे ना. रोज अंडे लागते ह्या माणसाला, रोज. ते पण खातोय सगळं. गाईज आज फायनली आपलं चॅलेंज कंप्लीट झालं आहे, जे की 10 दिवसांचं होतं. आत्ता जस्ट वॉकला आले होते मी, तर म्हटलं ब्लॉग एंड करूया. कारण की मगाशी जे बनवलं मी पटापट सगळ्यांनी सर्व केलं आणि खाऊन घेतलं. मला काहीच त्याचा ब्लॉगच घेता येईना कारण की खूप उशीर झाला होता, 10:30 वाजले होते जेवणालाच. आणि आत्तासुद्धा 11:30 वाजत आलेले आहेत, जे की मी खाली वॉक करते. तर गाईज फायनली आपलं चॅलेंज कंप्लीट झालं आहे, जे की तुम्ही म्हणत होते 10 महिने चालणार आहे हे चॅलेंज, पण नाही, हे आपलं खूप लवकर कंप्लीट केलं मी. बट नेक्स्ट आपलं हेअर केअर किंवा स्किन केअर या दोन्हीपैकी मी काहीतरी अपलोड करणार आहे. तर तुम्ही सजेस्ट करा मला, फर्स्ट हेअर केअर करू की स्किन केअर करू. मोस्ट ऑफ तर मला तर असं वाटतं हेअर केअरच करेल मी. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आणि 10 डेजचं चॅलेंज तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आजची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय गाईज, लव्ह यू सो मच.